डीप एंटरप्राइजेस. इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात. वॉशिंग मशीन सॅमसंग, LG, गोदरेज, व्हर्लपूल, IFB, पॅनासॉनिक यांसारख्या टॉप ब्रँड्सच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज. कुकटॉप, प्रेस्टीज, कुक, पिजन आणि जुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे 2 बर्नर 3 बर्नर स्टायलिश मॉडेल्स. मायक्रोवेव्ह ओव्हन, होम थिएटर, मिक्सर, फॅन, कूलर, ॲक्वागार्ड वॉटर प्युरिफायर, इस्त्री आणि गीझर, सर्व काही एकाच छताखाली. रेफ्रिजरेटर सॅमसंग, LG, हायर, व्हर्लपूल, गोदरेज, सिंगल डोअर असो वा डबल डोअर, आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय. LED TV, सॅमसंग, LG, हायर, क्लॅरियॉन, हायसेन्स आणि बरेच नामांकित ब्रँड्स. घरच्या प्रत्येक कोपऱ्यात सिनेमॅटिक अनुभव. AC, एअर कंडिशनर, सॅमसंग, LG, गोदरेज, लॉयड, व्हर्लपूल, हायर, ह्युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स. LG, हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँड्सच्या LED TV आता सर्वात कमी किमतीत. आणि आता खास आपल्यासाठी GSTवर 25 ते 50% घसघशीत सूट प्रत्येक AC आणि LED वर. मग अशीर कशाला? आजच भेट द्या. डीप एंटरप्राइजेस. संपर्क 8793729111. लक्षात ठेवा, योग्य ब्रँड, योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये. नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. श्री क्षेत्र आळंदी येथे भक्त निवास आणि महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभीकरणाच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात गोमातेला राज्यमाता दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. आळंदी देवस्थाननं महाराष्ट्र शासनाच्या निधीचा उपयोग करून 3 महिन्याच्या आत ज्ञानेश्वरी प्रकाशनाची अंमलबजावणी केली. हे त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुकास्पद उदाहरण आहे. यावेळी नीलमताई गोरे, उपसभापती विधान परिषद, राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत, मंत्री भरतशेठ गोगावले, अक्षय महाराज भोसले, हबप श्री चैतन्य महाराज लोंढे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, पुरुषोत्तम पाटील, रोहिणीताई पवार आदी मान्यवर तसेच बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. खेड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी दापोली विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक खेड येथील द.ग. तटकरे सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे, केदार साठे, वैभव खेडेकर, ऋषिकेश मोरे, विनोद चाळके, अनिकेत कानडे, संजय बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार सूर्यकांत दळवी म्हणाले, खेडच्या मदतीला दापोली आणि मंडणगड येणार आहे. प्रत्येक निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवायचंय. पक्षाकडून सध्या केवळ मुंबई आणि ठाण्यात युतीचं धोरण जाहीर झालंय. कोणीही सोबत आलं नाही तरी आपण विजयासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ही निवडणूक आपण जिंकायचीच आहे. ते पुढे म्हणाले, शिवसेना शिंदे गटानं स्वबळाचा नारा दिलाय. त्यांनी ताकद दाखवायची ठरवली तर आपणही आपली ताकद दाखवून द्यायची. मंडणगड तालुक्यातील सोवेली पंचक्रोशीत प्रस्थापित औद्योगिक वसाहत गेली 35 वर्ष रखडली. ती पूर्ण होत नसेल तर रद्द करून जमिनी लोकांना परत द्याव्यात. लोकांना बदल हवाय आणि 2029च्या निवडणुकांची नांदी म्हणून या निवडणुका जिंकणं आवश्यक आहे. खेड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वात नक्कीच फडकेल. माणगाव येथे शिवसेना उबाटा गटाचे पोलादपूर तालुका प्रमुख अनिल मालुसरे आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक उतेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना खासदार सुनील तटकरे यांनी नवनियुक्ती पत्र प्रदान करून राष्ट्रवादी परिवारात स्वागत केलं. यावेळी मार्गदर्शन करताना आज कुणबी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आनंदाची दिवाळी साजरी करत आहे. ही परिवर्तनाची पहाट आहे आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघात घड्याळाचा आवाज जोरात घुमला पाहिजे. यासाठी एक दिलानं काम करून पक्षाची ताकद आणखी बळकट करूया, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माजी उपसभापती शैलेश विठोबा सलागरे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी, महाराष्ट्र राज्य आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाच्या ध्येय प्रेरित कार्यातून प्रेरणा घेत सलागरे यांनी हा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी आणि शिवसेनेच्या विचारधारेतून जनतेची सेवा करण्यासाठी माजी उपसभापती शैलेश सलागरे यांनी हा निर्णय घेतला. सलागरे यांच्या समवेत प्राजक्ता शैलेश सलागरे, ओमकार शैलेश सलागरे, मालती विठ्ठल सलागरे, नरेश विठ्ठल सलागरे, अमृता नरेश सलागरे, अनय शिवराम सावंत, अनिता सावंत, देवजी शेलार आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेशावेळी शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्रीवर्धन नगर परिषद हद्दीत सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत विविध विकास कामे सुरू होत आहेत. या विकास कामांचा महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. कुंभारवाडा समाज मंदिर ते श्री निलेश प्रभाडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, धोंड गल्ली अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण, डॉक्टर के.वाय. राऊत चौक ते दादे नाका रस्ता डांबरीकरण, खारवी समाज दांडा येथे अंतर्गत गटार बांधणे तसेच इतर सर्व विकास कामांचा शुभारंभ झाला असून लवकरच या विकास कामांच्या माध्यमातून श्रीवर्धन शहराच्या प्रगतीला गती मिळेल असा विश्वास मंत्री आदितीताई तटकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रसंगी घरातील ज्येष्ठ मंडळी, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनी, पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुहागर तालुक्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील नगरपंचायत आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा आणि आढावा बैठक रोहा येथे खासदार सुनील तटकरे आणि गुहागरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी तालुक्याचा आढावा सादर केला. तसेच आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस सेक्रेटरी संतोष जोशी, काँग्रेसचे गुहागरमधील प्रमुख पदाधिकारी श्रीधर बागकर, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहर अध्यक्ष मंदार कचरेकर, दीपक शिरधनकर, वेदांत पडवळ, महिला तालुकाध्यक्ष शलाका काष्टे, वृषाली ठाकरे, सायली आरेकर आदी उपस्थित होते. गुहागर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या चिपळूण तालुक्यातील वीर गावातील घेवडेवाडी, मोगरेवाडी, बंदरवाडी नंबर 1 या 3 वाड्यांसह संपूर्ण गावातील असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी शिवसेना नेते आणि आमदार भास्करराव जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी तालुका प्रमुख जितेंद्र चव्हाण, उपतालुका प्रमुख लक्ष्मण कोकमकर, विभाग प्रमुख राजेंद्र दळवी, विभाग प्रमुख अरविंद धामणसकर, शाखा प्रमुख विजय बेंडल, प्रमोद दुर्गोळी, संतोष सावर्डेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सागरपुत्र सभागृह दाभोळ येथे शिवसेना शाखा शिंदे गट आयोजित निशुल्क नेत्र चिकित्सा शिबिराचा दाभोळ परिसरातील 34 नेत्र रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी उपस्थित नेत्र रुग्णांपैकी 10 रुग्णांवर 8 दिवसानंतर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची वाहतूक व्यवस्थाही मोफत असणार आहे. हे शिबिर समता फाउंडेशन, भकल वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण आणि समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट दापोली यांच्या सहकार्यानं यशस्वी करण्यात आलं. यावेळी दाभोळ शिवसेना शाखा प्रमुख रमाकांत दाभोळकर, स्थानिक पदाधिकारी आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
आलेल्या नेत्र रुग्णांनी शिबिराच्या नेटक्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केलं आणि या आयोजित उपक्रमाबद्दल आभार मानले. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.